केंद्र सरकारनं जनगणनेसाठी हालचाली सुरू केल्यात। सर्वसामान्य जनगणनेमध्येच जातीय जनगणना करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात येतं। खरे सांगेनमध्ये मी जनगणना, जातीय जनगणना आणि त्यामागचं रांगडं या संदर्भातील खऱ्या बाबी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतामध्ये 10 वर्षांनी जनगणना केली जाते। कोरोनामुळे ही जनगणना रखडलेली आहे। यंदाच्या जनगणनेसाठी डिजिटल पद्धतींचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील, मात्र त्याआधी नागरिकांसाठी डिजिटल पोर्टल खुलं करून दिलं जाण्याची शक्यता आहे, ज्याद्वारे ते सगळा तपशील स्वतःहून भरून सादर करतील। यासाठी मोबाईल आणि आधार कार्डापैकी एकाची गरज अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे। जनगणनेच्या आकड्यांचं सखोल विश्लेषण AI आणि डेटा सायन्सद्वारे करणं शक्य असून त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत यावेळी नव्या तंत्रज्ञानामुळे विस्तृत सोपं विश्लेषण जलद गतीनं होणं शक्य आहे। जनगणनेमधला सगळ्यात मोठा पेच आहे तो जातनिहाय जनगणनेचा। यापूर्वी 2011 आणि 2015 साली जातनिहाय जनगणना करण्यात आलेली होती। केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केलेलं होतं, ज्यामध्ये म्हटलेलं होतं की 2011 सालच्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेमध्ये उणिवा होत्या आणि यातील आकडेवारीमध्ये अनेक चुका देखील होत्या, त्यामुळे ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये। 2015 सालच्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी देखील जाहीर करण्यात आलेली नाहीये। जातनिहाय जनगणना करा अशी मागणी विरोधकांनी जोरदार पद्धतीने केली आहे। भाजपच्या मित्र पक्षांनी देखील तशी मागणी केलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील अशा जनगणनेमधील आकड्यांचा वापर निव्वळ राजकारणाऐवजी जनकल्याणाच्या योजना आणण्यासाठी करण्यात येणार असेल तर हरकत नाही असं म्हटलेलं आहे। 1931 सालच्या सर्वसामान्य जनगणनेमध्येच जातीनिहाय जनगणनेचा रकाना समाविष्ट करण्यात आलेला होता। तशीच पद्धत यंदा वापरली जाऊ शकते असा तर्क मांडण्यात येतोय। जनगणना नेमकी महत्त्वाची काय ते आपण पाहूया। 2011 साली जनगणना झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक नागरिकांचा जन्म झालाय आणि मृत्यू देखील झालेला आहे। जन्म मृत्यू दाखल्यांवरून त्याची माहिती मिळते, मात्र ही माहिती संपूर्ण असेलच अशी खात्री देता येत नाही। जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जात काही माहिती सरकारकडे असणं गरजेचं असतं, ती जन्म मृत्यू दाखल्यावरून मिळेलच याची खात्री नसते। उदाहरण द्यायचं झाल्यास रेशनचं धान्य पुरवण्यासाठी सद्यस्थितीत देशाला किती प्रमाणात अन्नधान्याची गरज आहे हे कळणं थोडं अवघड आहे, कारण आपण आजही 2011 सालच्या जनगणनेचा आधार घेतोय। शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आणि याकरता काही आकडे गरजेचे असतात। हे आकडे जनगणनेतून सरकारला मिळत असतात। सरकारी योजना या शैक्षणिक, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा अशा विविध प्रकारच्या असतात, मात्र त्यावर खर्च करताना कुठे आणि किती प्रमाणात करावा याचं आकलन सरकारला जनगणनेमधनं होत असतं। तसं झालं नाही तर नको असलेल्या ठिकाणी जास्त पुरवठा आणि गरज असलेल्या ठिकाणी कमी पुरवठा होण्याची भीती असते। सर्वसामान्य जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना झाली तर सध्याच्या आकडेवारीमध्ये बराच बदल होण्याची शक्यता आहे, कारण आजवर जातीनिहाय जनगणनेचे आकडे कधीही समोर न आल्यानं ठोकताळ्यांच्या आणि तुटक आकडे जोडून त्या आधारे जातीनिहाय नागरिकांचे आकडे काढण्यात आलेले आहेत। सरकारी जनगणनेनंतर जी अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध होईल त्यावरून गदारोळ माजण्याची दाट शक्यता आहे, कारण जे आकडे आपण ठोकताळे म्हणून धरत होतो त्यात जमीन आसमानाचा फरक असण्याची शक्यता आहे। आता 2 महत्त्वाचे प्रश्न। जातीय जनगणनेच्या मागणीवर आपल्याला काय वाटतं? अशी जनगणना झाल्यास काय परिणाम होईल? याबाबत आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा, कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत। व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।